पावसाळ्यात नाल्याला पाणी आलं. शेताशेजारची वहिनी नाल्यात वाहत होती आणि तिची साडी अडकून निघाली. रामूने बघितलं आणि त्याने वहिनीला पकडलं. साडी नसल्याने रामूने वहिनीला नाल्यामध्ये पाण्यातच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पावसाळा सुरू झाला होता आणि गावाकडे शेतात तर पेरणीची खूपच धूम सुरू झाली होती. रामूकडे थोडीफार शेती होती. तो त्याचं स्वतःचं शेत पण सांभाळायचा आणि त्याच्या शेजारी एका नोकरीवाल्याचं शेत होतं. तिथे पण तो मजुरी करत होता. रामूच्या शेजारी शेत होतं रुपाली वहिनीचं. रुपाली वहिनीचा नवरा नोकरीला होता, त्यामुळे नवरा कधीच शेतात येत नव्हता. रुपाली वहिनी सर्व शेत बघायची आणि कधीकधी रामूकडून काही कामे करून घ्यायची. रामू गेल्या 2 वर्षापासून रुपाली वहिनीच्या मागे लागला होता. रामूला वाटायचं रुपाली वहिनीचा नवरा तिच्याजवळ जास्त राहत नव्हता, त्यामुळे रुपाली वहिनीला नवऱ्याची कमी जाणवत असेल. एकदा तर रामू रुपाली वहिनीला म्हणाला पण होता की रुपाली वहिनी, तुमचा नवरा महिन्यात 1-2 दिवस तुम्हाला भेटतो, मग तुम्हाला तर ती कमी खूपच जाणवत असेल. रुपाली वहिनी रामूला म्हणाली, मग काय, तुला काय म्हणायचं आहे? रामू रुपाली वहिनीला, वहिनी, तुम्ही मला कधी पण आवाज द्या, अर्ध्या रात्री पण, मी तुमच्यासाठी हजर राहील. रामू रुपाली वहिनीला विचित्र बोलू लागला होता. त्या दिवशी रुपाली वहिनीला रामूचा खूपच राग आला होता. रुपाली वहिनी रामूला म्हणाली, रामू, मला वाटलं नव्हतं तू माझ्याबद्दल एवढा वाईट विचार करशील. रामूने तर ठरवलं होतं की एकदा तरी रुपाली वहिनीसोबत. तो खूप प्रयत्न करत होता, पण रुपाली वहिनी काही रामूला भाव देत नव्हती. रुपाली वहिनी तिच्या शेतात होती आणि रामू त्याच्या शेतात. दुपारचे 4 वाजले होते आणि आभाळ तर खूप आलं होतं. बाकीचे आजूबाजूचे लोक आभाळ बघून घरी निघाले होते, कारण वातावरण तसं होतं की खूप पाऊस पडेल. रुपाली वहिनी अजून पण शेतात होती. थोड्या वेळाने जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि खूप पाऊस पडला. रुपाली वहिनी तर पूर्ण ओली झाली होती. पाऊस थांबल्यावर रुपाली वहिनी घरी निघाली. रामू पण वहिनीला बघून तिच्या मागे आला. रामू रुपाली वहिनीला म्हणाला, वहिनी, माझा हात धरून चला, रस्ता खूप खराब झाला आहे, तुम्ही पडसाल. रुपाली वहिनी म्हणाली, नको, मला चालता येतं बरोबर. मध्ये एक नाला होता आणि त्या नाल्याला पाणी आलं होतं. पाणी तर खूप कमरेपर्यंत होतं. रुपाली वहिनीला रामू म्हणाला, वहिनी, आता तरी माझा हात धरा, नाल्यामध्ये खूप पाणी आहे, तुम्ही वाहून जाल. रुपाली वहिनीने रामूचं ऐकलंच नाही, कारण त्यांना माहिती होतं रामू त्यांच्याबद्दल वाईट विचार करतो, त्यामुळे त्यांनी रामूचा हात धरला नव्हता. वहिनी नाल्यामध्ये गेल्या आणि त्यांचा पाय घसरला. वहिनी नाल्यामध्ये पडली. रुपाली वहिनी वाहत चालली होती. एका झुडपामध्ये वहिनीची साडी अटकली आणि पूर्ण निघाली. रामू लगेच रुपाली वहिनीला पकडायला गेला. त्याने वहिनीचा हात धरला. रुपाली वहिनी रामूला म्हणाली, रामू, माझ्याजवळ नको येऊ, कारण माझी साडी अडकून निघाली. रामूला तर हाच चान्स होता. तो रुपाली वहिनीजवळ गेला आणि साडीनंतर जे काही होतं ते पण, आणि नाल्यामध्ये पाण्यातच रामू रुपाली वहिनीने त्याला सोडलं तर ती वाहून जात होती. रुपाली वहिनीला तर
इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालं होतं. रामूने रुपाली वहिनीचा चांगलाच फायदा घेतला होता. नंतर रामू रुपाली वहिनीला बाहेर घेऊन आला आणि झुडपामध्ये अडकलेली साडी त्याने वहिनीला दिली. रुपाली वहिनी नंतर रामूसोबत कधीच बोलली नव्हती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.